सकाळपासून या परिसरामध्ये ये जा करत होते, त्यांचे फक्त 2च बगलबच्चे गेटवर आले. त्यांना नेते आहेत किंवा नाही, त्यांच्यात एकमत आहे किंवा नाही मला माहीत नाही, परंतु या तालुक्यामधून त्यांची सत्ता हद्दपार करण्याच्या मार्गावर आहे. राहिली ती जिल्हा बँक राहिली, आणि ती जिल्हा बँक संजू भाऊ आपण सगळेजण एकत्र पुन्हा बसू आणि त्या माध्यमातून आपल्या सहकारातली आपली सगळी मंडळी, तुम्ही आम्ही सगळी मंडळी एकत्र बसू. आपल्यामध्ये जो एक निर्णय होईल, आपण या तालुक्यामध्ये ज्या सर्व सहकारी संस्था आहेत, या संस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या विचाराच्या कोणत्या संस्था आहेत, ज्या नाही त्या सुद्धा संस्था आज आपल्याकडे येण्याच्या प्रयत्नात आहे. कारण ते म्हणतात समोरच्याकडे काहीच राहिलं नाहीये आणि मग त्यांच्याकडे कायला जायचं, त्यापेक्षा आपण या मंडळींकडे सगळ्या सत्ता आलेल्या आहेत. नक्की आपल्याकडे जवळजवळ 80 ते 90% संस्था येतील आणि तुम्हाला त्या पीडीसी बँकेतून सुद्धा येत्या 7-8 महिन्यानंतर ती निवडणूक लागेल, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला हद्दपार करू. तुम्हाला घरी वाचायला सांगितलंय जनतेनं. मार्केट कमिटीला सुद्धा 7व्या नंबरवर तुम्ही गेले होते, परंतु तुम्ही घरी बसले नाही, पुन्हा विधानसभेला उभे राहिले. तुम्ही त्या ठिकाणी तिथेही तुम्हाला घरी बसवलं. पुन्हा त्या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला ज्या टीका तुम्ही आम्हाला विधानसभेमध्ये केल्या, त्याच टीका माझ्यावर परत केल्या. तुम्हाला माझ्याशिवाय कुणीच दिसलं नाही, परंतु या तालुक्यातील जनतेनं जसं विधानसभेमध्ये मताधिक्य दिलं, तीच परंपरा, तोच विश्वास आमच्यावर दाखवला. त्या विश्वासाला पात्र राहून आज ही सगळी मंडळी परत निवडून आलेली आहेत. या लोकांच्या सहकार्यानं वैयक्तिक मी असेल, सर्व पक्ष संघटित आम्ही सर्व मंडळी असो, रात्रंदिवस या तालुक्यातील तळागाळातील मंडळींचे, मग वैयक्तिक लाभाचे गोष्टी असो किंवा इतर सर्व कोणत्याही विकासात्मक गोष्टी असो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असो, रात्रंदिवस या तालुक्याची सेवा करण्याचं व्रत यापूर्वी सुद्धा आम्ही घेतलं होतं, आजही आणि भविष्य काळात सुद्धा घेऊ. त्यामुळं भविष्य काळात मला माहिती आहे आपण सगळेजण आज हार घालून पेटे बांधून या ठिकाणी आहोत, परंतु आपल्यावरती जबाबदारी आहे. आपण जो सन्मान स्वीकारलाय त्याची जबाबदारी आहे. ही पंचायत समिती आपल्याला दिसते, परंतु पुढे आपल्या सुरेश भाऊंच्या रूपाने दुसरी इमारत आपल्याला पूर्ण करायची. तिच्यासाठी ज्योतिताई तुम्ही सांगितलं